हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल पूनम एम कोळपे ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर फ्रेंड, मी श्रीषाच्या आज बोर नहान करणार आहे. त्यासाठी आम्ही रेडी झालेले आहे. मी अशी ग्रीन कलरची साडी वेअर केलेली आहे. तुम्ही बघू शकता कशी दिसते, नक्कीच सांगा मला. तिथे श्रीषा सुद्धा झोपलेली आहे. तर अशी मी रेडी झाली. श्रीषाला सुद्धा रेडी करायचे. तिला घालणार आहे मी ब्लॅक कलरची फ्रॉक घालणार आहे. आणि मी जी झाली ती अशी सिंपलशी एकदम रेडी झालेली आहे. खूप घरामध्ये पसारा पडलेला आहे. तुम्ही इग्नोर करा, पसाराला इग्नोर करा, कारण का मी आज खूप दमले होते, त्याच्यामुळे काहीच आवरायला मला झालं नाही. तर आता श्रीषाला वगैरे मस्तपैकी रेडी करते आणि नंतर ना ओवळण्यासाठी ताट वगैरे पण बनवायचे. तुम्हाला मी दाखवतेच कसं बनवलेलं आहे पाठीमागं. तर चला मी दाखवते तुम्हाला कसं बनवलेलं आहे. मस्तपैकी बाहेरच केलेलं डेकोरेशन वगैरे. घरात छान नाही वाटणार, कारण का सारखी आपल्या इकडची लाईट वगैरे जाती, त्याच्यामुळे बघा असं केलेलं आहे. मस्तपैकी डेकोरेशन तिचं केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. सिंपल असं डेकोरेशन केलं, जास्त एवढं काही केलेलं नाही. आणि हे जे आहे ते अजून लाह्या, भेळ आणि काय बोलतात, सॉरी, भेळ, बिस्किट आणि चॉकलेट जे आहेत ते आहेत. 2026 श्रीषाचं या फास्ट काढले, अक्षर काय एवढं खास आलेलं नाही. तर एकदम सिंपल असं डेकोरेशन केलेलं आहे. तर आता वाजू नको ना रे बाळा. तर सिंपल असं डेकोरेशन केलं. तर श्रीषा तर आता श्रीषा पण रडायला लागली. तिचं व्यवस्थित अगोदर सगळं आवरून घेते आणि नंतर ना श्रीषाला तुम्हाला दाखवते कसं काय करते ते. तर मग हिथं नंतर सगळ्यांना म्हटलं की पटापटा तुम्ही ओळून घ्या, कारण का श्रीषा झोपली होती. श्रीषाचं असं होतं की श्रीषा दिवसभर मस्तपैकी झोपली, तरी सुद्धा श्रीषाला 6-7 वाजता झोप हमखास लागलीच. ती कधीच झोपत नाही, पण नेमकी ह्या टायमिंगलाच आज झोपली होती. काय माहित नाही का झोपली होती, कंटाळली होती, खूप चिडचिड करत होती. नाहीतर एनी टाइम अशी मस्तपैकी तिने म्हणजे संध्याकाळची 5 ते 6च्या नंतर छान खेळते बऱ्यापैकी. पण आज तिला काय झालं होतं काय माहित नाही, एवढी रडत होती की ती भयंकर रडत होती. तिला नंतर मी कसं बसं तरी शांत केलं. शांत केल्याच्या नंतर मग ती झोपीच गेली. शांत केल्याच्या नंतर तशीच तिला बसवली. सगळेच म्हटले की तिला झोपून नको ही करू, तिला किमान बसवू तरी. मग मी तिला अशी बसवल्याच्या नंतर एकेकाला म्हटलं की तुम्ही पटापटा या आणि व्यवस्थित लवकर ओवळून ही करा. मग नंतर मी सगळं डेकोरेशनचं सामान ही आम्ही सकाळी गेलो, दौंडला गेलो आणि ते दौंडवरनंच येताना घेऊन आलो होतो. तर हे सगळं खरेदी करायला मला 300 ते 350 रुपये लागले होते. जास्त काही पैसे गेले नाहीत. मी घरीच बनवणार होती, पण घरी मला बनवायला काही पॉसिबल झालंच नाही, कारण का आपलं मेन म्हणजे बाळामुळे काहीच पॉसिबल होत नाही. करायची एखादी गोष्ट खूप काही करू वाटतं, पण का नाही करायला वेळ असतो. पण ही काय होतं, ही करायला गेले की लगेच उठून रडणार, करायला गेले की अर्धा तास झोपणार, 1 तास झोपणार आणि लगेच उठणार. त्याच्यामुळे काय मी जास्त त्याच्यात इंटरेस्ट दाखवतच नाही की आपण चला घरीच करावं. काय असेल ती मोठी होईपर्यंत आपल्याला विकत आणता येईल, विकत आणून का होईना पण सेलिब्रेट करायचं, असं माझं म्हणणं आहे. तर श्रेयांच्या टायमिंगला पण मला करायचं होतं, पण श्रेयांच्या टायमिंगला काही एवढी आयडिया नव्हती, एवढं समजत नव्हतं, एवढं खूप हे होतं, म्हणजे काय म्हणतात ते खूपच काहीच म्हणजे समजत नव्हतं. मोबाईल वगैरे होता पण एवढं काही नॉलेज वगैरे नव्हतं. तसं मग आता म्हटलं श्रीषाच्या टायमिंगला चला आपण बनवून घ्यावं. तर श्रीषाच्या टायमिंगला अशा प्रकारे बनवलं. आणि महत्त्वाचं म्हणजे का नाही, मला जे बोर नान करतात त्याच्यासाठी जे महत्त्वाचं असतं बोरं, तेच बोरं आणायची मी विसरली. आमच्या शेतामध्येच बोरं आहेत, तरी सुद्धा मी आणायला विसरली. सगळा कार्यक्रम झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता त्या म्हणजे ताटामध्ये फक्त तुम्हाला चॉकलेट, बिस्किट आणि लाह्या दिसतील, बाकीचं काही दिसणार नाही. तर मग मी पटापटा सगळ्यांनी केलं. नंतर मैत्रिणीला तिलाच म्हटलं की अगं तू बस तिच्या बाळाला घेऊन, मी नंतर ओवळते. मग तिला श्रीषाला घेऊन बसवलं. ती रडतच होती, तिला बळबळ शांत करून तिला बसवली होती. मग व्यवस्थित पटापटा ओवळलं. ओवळायच्या नंतर म्हटलं आता लाह्या टाकायच्या, ते लाह्या टाकायच्या तरी कशा, बघा ना लेकरू किती निरागस आणि झोपलंय. वाईट वाटत होतं, पण आता म्हटलं चला आता आजचाच, आणि नेमकं रविवारच होता ना, रविवारी शेवटचा दिवस होता. म्हटलं नंतर मी काही करू शकणार नव्हती. आणि दरवेळेस खूप छान खेळते वगैरे. आज तिला काय झालं होतं काय माहित नाही, की ती लई चिडचिड करत होती. मग सगळ्यांनी मिळून पटापटा तिला ओवळलं. आणि छोटंसं पिल्लू पण मध्ये मध्ये येत होतं, पण दिव्याची खूप भीती वाटत होती की भाजल वगैरे तिला म्हटलं किमान तुम्ही 6 जणी तरी होता, मग 6-7 जणी तर होता तिला ही करायला, म्हणून तिच्यापाशी पण दिलं. तर मस्तपैकी ते पिल्लू सुद्धा छान असं ओवळतंय. तिने पैसे घेतले खूप छान, आम्ही तर खूप हसलो. मस्तपैकी पैसे घेतले परत आणून ठेवले, तिने लगेचच आणून ठेवले. खूप छान आहे ते, गोड पिल्लू आहे. आणि नंतर हे ओवळल्याच्या नंतर वगैरे हे करायचं होतं, म्हणजे तिच्या अंगावरती लाह्या वगैरे टाकायचं. पण प्रश्न पडला होता की तिला आता ती झोपली कसं काय टाकायचं, पदर वगैरे घेऊन टाकायचं की काय करायचं. तर एक घमेलं आणलं, म्हणजे आपलं ते लाल कलरचं जे घमेलं होतं त्याच्यात उशी मांडली आणि उशीवरती तिला बसवली. पण ती एवढी रडायला लागली की सगळ्यांना म्हटलं तुम्ही काय करा, फास्ट एकदम पटापटा सगळ्यांनी तिला ओवळून घ्या, नाहीतर ती काय बोलतात, ओवळूनच येते तोंडात, तिच्या अंगावरती काय असेल ते टाका आणि नंतर मग काय असेल ती बघता येईल. ती रडतच होती, तशी तिला
घाई करत होती. आणि एवढी 3च महिन्याचं लेकरू तरी ना काय करायची, पाय आणि खाली दाबायची आणि अशी उभं राहायला बघायची. बघा ना किती अंगाला ताकद लावती अशी. आणि नंतर सगळं झाल्यानंतर मुलांची खूप घाई की मला दे मला दे वगैरे. श्रेयांशने काय केलं, सगळे जे चॉकलेट जे होते ना ते घेऊन घरामध्ये पळून गेला. बाकीचे शोधतात त्या चॉकलेटच नव्हते. सगळ्यांना म्हटलं तुम्ही घ्या, तर सगळे एकदम तुटून पडले. बघा कसे पडले मस्तपैकी. तर अशा प्रकारे श्रीशाचं मस्तपैकी बोरन्हाण साजरा केलं. पण एकच वाईट वाटत आहे की त्याच्यामध्ये मला हे घ्यायचं होतं, काय म्हणतात ते बोरे राहिले, त्याच्यामुळेच वाईट वाटतंय. पण जाऊ द्या मुरुद्या, आता काय करायचं. सगळ्यांनी असे प्रकारे सगळे घेऊन पळत होते. नंतर श्रेयांशच रडला. नंतर श्रेयांक हां, तुम्ही ती क्लिप पाहिलीच असेल की बघा त्या क्लिपमध्ये कसं काय होतं. थोडंफार श्रेषा झोपलीच होती, त्याच्यामुळे काय सगळं हे झालं नव्हतं. थोडंफार शूट वगैरे केलं, नाहीतर काहीही नाही झालं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की कसा वाटतो नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.